नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सचिन राखमाजी फलके. सचिन राखमाजी फलके. गाव सांगता येईल का? वरखेडी. वरखेड. आपण आपल्या प्लॉटला सड लागली होती, हो बरोबर? हो. तर आपण प्लॉटला तुम्हाला अल्ट्रासीड दिलं होतं. अल्ट्रासीड सोडून किती दिवस झाले सांगता येईल? सरासरी 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले. अल्ट्रासीडचे काय रिझल्ट तुम्हाला वाटले? अल्ट्रासीड या जे स्टंप आहे ना, जास्त स्टंप येत आहे आणि याची पानाळी लंबी येते आणि हिरवटपणा पण आला त्याच्यावर. हा, म्हणजे ग्रीनरी पण आला. पण महत्वाचा विषय असा की आपण अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप तुम्हाला सड साठी दिलं हो होतं. हो. ती डेव्हलपमेंट झाली, तो हो. विषय ठीक आहे, पण मग सड बद्दल काय मत आहे? सड म्हणजे कसं, पहिलं असं वाटत होतं बा ही आता औषध सोडायचे पहिले एकदम लागते काय करून अद्रक. पण मग काय झालं, हे सोडलं आपण औषध सोडलं आणि 1-2 दिवसातच रिझल्ट जागेवर थांबून गेले. जागेवर थांबले. हो. आता काही वाढलेली नाही, आता कुठं काहीच नाही. नाही. सर, आपण दाखवू शकता पूर्ण प्लॉट? शेतकरी मित्र, मी वारंवार व्हिडिओ तुम्हाला करत असतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असतो प्लॉट. आणि आता तुम्ही आपल्या सचिन भाऊंच्या प्लॉटवरती आहात. तुम्ही प्लॉट बघू शकता. या 15 दिवसापूर्वीचे त्यांचे फोटो तुम्हाला तारखेनुसार आपल्या मोबाईलमध्ये तारीखही असते फोटोची, तुम्ही बघू शकता की 15 दिवसापूर्वी, 15-20 दिवसापूर्वी, मला वाटतं 20-22 दिवस, 20-22 दिवस झाले. तर त्या दिवशीचे तुम्ही त्या तारखेतले येऊन फोटो बघू शकता. त्यांच्या प्लॉटला त्या कोपऱ्यात तसं सड लागली होती, बरीच सड लागली होती. तोंडाला बघितलं तुम्हाला तेवढा दिसत असेल, तिथं पण सड लागली होती. पण सचिन भाऊचंच म्हणणं आहे असं नाही, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तुम्ही बघताय, बरेचसे शेतकरी सांगताय की बाबा आमची सड थांबली. आणि मी पण सांगतो की सड थांबते आणि ती नक्कीच थांबते. आता तुम्हाला बरेचसे हौशे नवशे सांगतात की सड थांबत नाही. पण मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो आणि शेतकऱ्यांना सांगत आलो की माझा पाहुणा, माझा जवळचा, माझा मित्र म्हणून खोटं बोलू नका. नाही, तुम्ही शेतकऱ्यांना खोटं बिलकुल सांगू नका, जेणेकरून शेतकऱ्यांना चुकीचा मेसेज द्यायला नको. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला सांगत असतो आणि तुम्हालाही सांगतो शेतकरी मित्र, तुम्ही प्रत्येक वेळेस मी जो व्हिडिओ बनवतो त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जाऊन या, खात्री करा तो माझ्या किती जवळचा आहे, किती दूरचा आहे, त्याने काही माझ्याकडून पैसे घेतलेत का व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी, ह्या प्रकारची सगळी खात्री करा. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारून घेत चला की बाबा हो, यांनी खरोखर कुठलं औषध सोडलंय, तर ते तुम्हाला सांगतील की औषध सोडलेलं कोणतं आहे काय, म्हणजे तुमची शहानिशा होईल. तुम्हाला खरं खोटं तिथं गेल्याच्या नंतरला कळेल. बऱ्याचशा लोकांना आज मला प्रश्न विचारतात की बाबा रे, तुमच्या औषधाने 100% गुण येईल का, नाही आला तर मग काय? तर मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगत आलो की मी त्या गोष्टीची खात्री घेतो. मी खात्रीनं सांगतोय की बाबा तुम्हाला रिझल्ट हे 100% येतील आणि येतीलच. मी आजही ह्या व्हिडिओमध्ये ते सांगतो, मला नुसतं फोनवर नाही, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय की रिझल्ट हे येतीलच. तुम्ही एक वेळेस ट्राय करा. एक वेळेस ट्राय करायच्या अगोदर, एक वेळेस सोडण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना भेटा, शेतकऱ्यांचं मत जाणून घ्या आणि आमच्या अप्रोक्ष जाणून घ्या, आमच्या सोबत नका जाणून घेऊ. आणि व्हिडिओमध्ये गाव नाव दिलेलं राहतं, तुम्ही आमच्याकडून नंबर न घेता डायरेक्टली शेतकऱ्याशी कुठून ना कुठून तुमच्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून नंबर आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्हाला तुम्ही नंबर जर विचारला शेतकरी मित्र एखाद्याचा, तर होऊ शकतं की आम्ही त्या शेतकऱ्याला सांगू शकतो की बाबा रे, एखादा जर तुला फोन करेल तर त्याला असं असं बोल, असंही आम्ही कदाचित सांगू शकतो. पण त्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे नंबर या त्या गावात जाऊन, त्याच्या प्लॉटवर जाऊन आमच्या अप्रोक्ष चौकशी करा आणि मगच खात्री करा. मी हे वारंवार सांगत आलोय. आज मी बघतोय, मी महाराष्ट्र फिरलो, कर्नाटक फिरलो, MP पण फिरलो, शेतकरी एवढा परेशान आहेत. मी वारंवार शेतकऱ्यांना सांगू लागलो, एक वेळेस सोडून बघा, तुमची परेशानी दूर करण्यासाठी एक वेळेसच प्रयत्न करा. मी म्हणत नाही वारंवार करा, पण आणि प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांना भेटा. त्याच्यानंतरच का, तर परिस्थिती अशी झाली की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आल्याचं लागवड जी आहे ती 50% कमी झाली आणि आहे त्या आल्यामध्ये 90%, जवळजवळ 90% आलं लागलेलं आहे. मग ते आपल्याला कुठंतरी ते सांभाळावं लागेल. होऊ शकतं यावर्षी तुमचे दर चांगले मिळू शकतात किंवा दराबद्दल मला माहित नाही, पण उत्पन्न जर चांगलं निघालं तर किमान आपला झालेला खर्च त्यातून निघेल. मी याच्यासाठी जेवढं पोट तिडकीनं प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो, मला ना कंपनीशी ना दुकानदाराशी घेणं नाही. मी पहिले शेतकऱ्याला प्राधान्य नेहमी देत आलो. जे शेतकरी मला बघताय, ज्या शेतकरी मला मी भेटताय, ज्या शेतकऱ्यांना मी भेटलोय, त्यांना हा अनुभव विचारा की काळे साहेब एवढं पोटतिडकीनं व्हिडिओमध्ये बोलतात, तर खरंच ते जीवनामध्ये तसंच वागतात का? तुम्हाला त्या शेतकऱ्याकडून माझा प्रत्यय येईल. मी लोकांसारखं माझ्या प्रोडक्टसाठी, माझ्या दुकानसाठी, बाकीच्या दुकानसाठी या बाकीच्या कंपन्यांसाठी कुठल्याही गोष्टी करत नाही. मी पोट तिडकीनं फक्त शेतकऱ्यांसाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल, ज्यावेळेस मला शेतकरी समोर भेटत असतील त्यावेळेस मी ह्या गोष्टी बोलत असतो. त्यामुळे सांगतोय, एवढं पोट तिडकीनं ज्यावेळेस बोलतो तर त्यावेळेस
एक वेळेस प्रयत्न करा की शेतकऱ्यांना भेटा आणि त्याच्यानंतर त्या औषधाच्या उपयोग वापरात आणा आणि मग बघा फरक काय होईल. किमान तुमचे प्लॉट तरी वाचतील आणि तुमचा झालेला खर्च तरी निघावा. आजच्या दर असे आहेत की झालेला खर्चही निघणं मुश्किल झालेला आहे आणि तेवढा खर्च निघावा एवढ्यासाठीच माझे प्रयत्न असतात. आता तुम्हाला सचिन भाऊच्या प्लॉटवर या, यांच्या आजूबाजूवाल्यांना विचारा आणि तुम्ही विचारल्याच्या नंतरला सचिन भाऊनं गेल्या 22 दिवसामध्ये कुठलंही काही सोडलं नाही युमिक वगळता. सचिन भाऊनं युमिक सोडलेलं आहे बरोबर. त्यानंतर फक्त एक फवारणी झाली नेटवर्कची. आता थोडा बहुत करपा जाणवतोय कारण सतत पाऊस चालू आहे, उघडावा नाही, थोडासा करपा जाणवतोय. मी ह्या प्लॉटवरती उभा आहे, मला माहिती आहे की थोडासा करपा जाणवतोय. 1-2 स्प्रे झाला की करपाही थांबेल. पण त्या औषध सोडल्याच्या नंतरला कुठलेही खत नाही, कुठलेही औषध नाही, युमिकच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिलं नाही. शेतकरी मित्र, तुम्ही कुठल्याही स्टंपची पानाळी बघा, कुठलंही पान बघू शकता. सर हे दाखवा तुम्ही, ह्या पन्हाळ्या बघा किती लांब पर्यंत फेकताय. अजूनही पन्हाळी फुलत नाही, तिची हाईट एवढी होईस तो बरोबर. हे तुम्ही बघू शकता. प्रत्येक झाडाचा ज्याला आपण शेंडा म्हणू, शेंड्याचं पान म्हणू, हे बघा किती लांब पर्यंत निघतंय. 22 दिवसामध्ये सचिन भाऊनं कुठलंही दुसरं खत औषधी दिलेले नाही. फक्त सडसाठी अल्ट्रासीड दिलं आणि ऑल क्रॉप याच्यासाठी दिलं जातं की त्यांना ग्रोथ होती. आज सचिन भाऊला खात्री नव्हती की आपला प्लॉट एवढा डेव्हलप होईल बरोबर. पण मी तुम्हाला 20 दिवसापूर्वी हेच सांगितलं होतं की 15-20 दिवसामध्ये तुमची फट्टी मिळेल. ठीक आहे, नाही मिळाली पण आता तुम्हाला तर शाश्वती आली की पुढच्या 4-8 दिवसामध्ये फट्टी मिळून जाईल. मी म्हणतोय म्हणून तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मला जवळपास 100% रिझल्ट आलेला आहे आणि मला सोडून जवळपास 20-22 दिवस झाले आणि मी अजून एक वेळेस सोडल त्याच्यामध्ये. आणि शेतकरी मित्राला हेच सांगेल की तुम्ही एक वेळेस जरूर सोडून बघा. 100% ऑल क्रॉप आणि अल्ट्रासेटचा 100% रिझल्ट आहे. आणि शेतकरी मित्र हो, पाहिजे असेल तर सचिन भाऊंचा नंबर मी व्हिडिओ मध्येच देतो. सचिन भाऊ नंबर सांगू शकता का? माझा नंबर 9403366008. परत एकदा सांगा. 9403366008 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही केव्हाही फोन करू शकता. मी केव्हाही तुम्हाला माझं उत्तर एकदम प्रतिसादपणे देऊ शकतो. कधीही फोन करा. शेतकरी मित्र, सचिन भाऊचा नंबर आहे ह्या व्हिडिओमध्ये. फक्त शेवटचं एकच सांगेन, अद्रकीचं पीक वाचवा. अद्रकीच्या पिकाला नाव ठेवू नका. अद्रकीचं पीक चुकीचं नाही, आपली ट्रीटमेंट चुकीची. अद्रकीचं पीक बिलकुल चुकीचं नाही, उत्पन्न देणारं पीक आहे. फक्त आपण कुठं कमी पडतो ते शोधा आणि पिकाला वाचवा, एवढंच म्हणे. धन्यवाद.